मुंबई शहरातल्या तमाम जे गिरणी कामगार 1982च्या संपाच्या नंतर जे आजपर्यंत कार्यरत होते या सर्वांना हक्काचं घर देण्याचा निर्णय हे महाराष्ट्र शासनाने जाहीर केला होता आणि त्याचा एक भाग म्हणून मुंबई शहरामध्ये आतापर्यंत 15,000 घरं गिरण्यांच्या जमिनीमध्ये म्हाडाच्या अंतर्गत आपण निर्माण करण्याचं काम केलं होतं. दुर्दैवाने म्हणावं लागेल की त्यांच्या नंतर जो शासन आलं त्या शासनाने गिरणी कामगारांच्या अनेक वेळा फक्त घोषणा केल्या पण एकही घर गिरण्यांच्या जमिनी घेण्याचं काम केलं गेलं नाही किंवा मुंबई शहरामध्ये निर्माण करण्याचं काम केलं नाही. किंबहुना मुंबई शहराच्या लागत असलेल्या कोण या गावामध्ये जे घरं निर्माण झाली होती त्याचा फक्त चावी वाटप करण्याचं काम केलेलं आहे. आणि या विषयावरती सर्वसामान्य गिरणी कामगारांच्या मध्ये अस्वस्थ भावना निर्माण झाली आणि त्याचा एक भाग म्हणूनच आज सर्व कामगार संघटनेची लोक आज या निमित्ताने उपस्थित आहेत. माझ्या बाजूला राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे श्री गोविंद मोहिते, खाली बसलेले निवृत्ती देसाई आहे, सर्व श्रमिक संघटनेचे उदय भट, विजय कुलकर्णीजी आहे, गिरणी कामगार सेनेचे आदरणीय सत्यवान उभेजी आणि बाळ कोणेकरजी हे या बैठकीला उपस्थित आहेत. हेमंत धागा जनकल्याण फाउंडेशनचे हेमंत गोसावी, लक्ष्मीकांत पाटील ते उपस्थित आहेत. संयुक्त मराठी मुंबई चळवळीचे रमाकांत बने, रवींद्र गवळी, बबन मोरे, प्रदीप लिंभारे, NTC कामगार असोसिएशनचे प्रतिनिधी, आनंद मोरे, सत्तप्पा पवार, गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समिती, श्री हरिनाथ तिवारी, नथुराम निगवणे, गिरणी कामगार सभा, अरुण निंबाळकर, एकलव्य माने, मुंबई गिरणी कामगार युनियन, त्यानंतर श्री गणेश सुपेकरजी, संतोष सावंतजी, कोण पनवेल या गिरणी कामगारांचे संकुल एकता समितीची लोक आणि अजून नारायण पांचाळ, राजेंद्र साळसकरजी, पत्रकारांची पण देखील जी संघटना ज्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे ही सर्व मंडळी आज या पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित आहेत. योगायोगाने आजच या विषयावरती नेमकं काय दिशा घ्यायची, काय घ्यायची या बाबतीतली गेल्या 3 महिन्यापासून वेगवेगळ्या संघटनेने वेगवेगळ्या व्यासपीठावरती या कामगारांचा आवाज बुलंद करण्याचं काम झालं. परंतु हे आमच्या सर्वांच्या लक्षात आलं की बुवा निवड फक्त आपण वेगवेगळ्या व्यासपीठावर राहून हा कामगारांचा प्रश्न सोडवू शकणार नाही, त्यासाठी आपण सर्वांनी एकत्रित यायला पाहिजे आणि म्हणून आज ही महासंयुक्त समिती ही गठीत करण्याचं काम हे सर्व ह्या सर्व संघटनेच्या वतीने आज आम्ही या निमित्ताने केलेली आहे. आणि ह्याचं काम गेल्या 3 महिन्यापासून राज्यव्यापी दौरा प्रत्येक संघटनांनी आपापल्या लोकांना घेऊन केलेला आहे आणि त्या दौऱ्याच्या अंतर्गत पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, काही भाग विदर्भचा असेल, इकडे सर्व कामगारांना संघटित करून या कामगारांच्या प्रश्नाच्यावरती आवाज उठवण्यासाठी आम्ही सर्वजणांनी एकमत केले आहे. आणि ह्या प्रश्नाला आवाज उठवण्यासाठी प्रत्येकाने एकत्रित यायला पाहिजे आणि निवड एकत्रित येऊन चालणार नाही तर प्रचंड मोठ्या प्रमाणावरती विधानसभेवरती एक मोर्चा आयोजित करावा अशी ती संकल्पना राज्यव्यापी दौऱ्याच्या माध्यमातून निर्माण झाली आणि त्याचा एक भाग म्हणूनच या गिरणी कामगारांच्या प्रश्नाच्या बाबतीत आवाज उठवला पाहिजे. आत्ताच्या ज्या शासनाने देऊ केलेल्या वांगी आणि शेडू या 2 गावामध्ये, मी गाव हा विषय यासाठी सांगतोय तर तिकडे बाजूलाच असलेली ग्रामपंचायत आहे, शहर पण नाही आहे, म्हणजे महानगरपालिका किंवा नगरपालिका हद्द पण नाही आहे, अशा ठिकाणी 15 लाख रुपयामध्ये घर देऊ केलेले आहे. त्यामध्ये 9.5 लाख रुपये कामगारांना भरायचे आणि वरचा ग्रँट म्हणून ही दिली जाईल. अत्यंत दुर्दैवाने म्हणावं लागेल की जिकडे 15 लाखाची घरं देत आहेत तिकडे बाजूच्या प्रोजेक्टमध्ये 11 लाखाला घरं मिळत आहेत प्रायव्हेटमध्ये. असं असताना गिरणी कामगारांना एक नवीन सॉफ्टवेअरद्वारे ह्या दोन्हीपैकी तुम्हाला कुठचा मंजूर आहे आणि तिसरा महत्त्वाचा एक GR काढलेला आहे की जर हे तुम्ही घेतले नाही तर तुमचा हक्कच बाधित होऊन जाईल. अशा प्रकारे करून मुंबईतल्या गिरणी कामगारांना एका प्रकारे हिडसवण्याचं काम किंवा गिरणी कामगारांना अपमानित करण्याचं काम हे शासनाच्या या निर्णयामुळे झाल्यामुळेच याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे म्हणून एक प्रचंड मोर्चा आम्ही आयोजित करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आपल्या पत्रकारांच्या माध्यमातून ह्याला प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि हा मोर्चा निवळ गिरणी कामगार नाही तर गिरणी कामगारांच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी आजपर्यंत आम्ही ही मंडळी काम करतोय त्याला साथ देण्यासाठी सर्व राजकीय पक्षाने पण आम्हाला साथ द्यावी ही भूमिका ही आमची आणि त्याचा एक भाग म्हणूनच
आजच सकाळी आम्ही शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची भेट ही आम्ही घेतलेली आहे. लवकरात लवकर काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, मनसे असेल, या सर्व वरिष्ठ त्यांची जी नेते मंडळी आहेत त्यांच्याबरोबर पण 29 तारखेला आमची भेट नियोजित आम्ही करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. शासनाला पण आम्हाला भेटायचं आहे, परंतु दुर्दैवाने म्हणावं लागेल की शासन भेट अजूनपर्यंत शासनाने, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला या विषयावरती वेळ दिलेली नाही आहे. उपमुख्यमंत्र्यांनी एक बैठक घेतली होती सर्व कामगारांची, त्यामध्ये त्यांनी सुतोवाच केला होता की 15 दिवसाच्या मुंबईमध्ये घरं तयार करण्याचा एक नियोजित प्लॅन म्हाडाने सादर करावा, सरकारने सादर करावा असं सांगितल्यानंतर ते तर झालंच नाही. दुर्दैवाने म्हणावं लागेल, चड्डा नावाच्या एका बिल्डर्सला हाताशी धरून ते हा प्रकल्पामध्ये कोणाला घर पाहिजे ह्याच्या सॉफ्टवेअरमध्ये म्हाडाने आता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण केलेला आहे. अर्थात लोक काय त्याला काय बळी पडलेले नाही आहे, सर्वांनी नकारात्मकच भूमिका घेतली आणि म्हणून याबद्दलचा आवाज उठवला पाहिजे. आमची आपल्या माध्यमातून आज पण स्पष्ट भूमिका आहे की राज्य सरकारने या विषयावरती आम्हाला चर्चेला बोलवावं. आमची बैठक घेण्याची मनस्थिती आणि मानसिकता आहे, पण नाही जर घेतलं तर आगामी काळामध्ये 9 तारखेला गिरणी कामगारांचा प्रचंड मोर्चा हा विधानसभेमध्ये धडकल्याशिवाय राहणार नाही आणि ह्याला सर्व राजकीय पक्षाचा पाठिंबा जे जे या विचाराचे त्यांचं आम्ही घेण्याचं काम आम्ही करू आणि त्यातून हा प्रश्न जो पुढच्या काळामध्ये जो निर्माण होतोय त्याला कुठेतरी निर्णायक लावण्याचं काम आम्ही करू, अशी ती एक अपेक्षा गिरणी कामगारांची जी होती ती आज आम्ही सर्व नेते मंडळींनी बोलून बसून करण्याचं काम आम्ही या निमित्ताने केलेलं आहे. याची माहिती आपल्याला मिळावी, यातून या प्रश्नाला जाग व्हावी आणि जो मुंबई शहरातून हद्दपार झालेला महाराष्ट्रामध्ये जे कानाकोपऱ्यामध्ये गिरणी कामगार आहेत त्यांच्यापर्यंत पण ही माहिती मिळावी आणि 9 तारखेला धडक मोर्चा आम्ही घेऊन जाण्याचं काम आम्ही करतोय. आम्ही प्रशासनाला विनंती करणार आहोत पत्राद्वारे, त्यांची जी नियमाप्रमाणे जी काही आपल्याला परवानगी घ्यावी लागते. राणीबागेतून हा मोर्चा घेऊन जाण्याचा आमचा निर्धार आहे. 2011 साली असाच प्रकारचा एक प्रचंड मोर्चा आम्ही काढला होता आणि त्याचा सुतोवाच करत असताना त्याची पुनरावृत्ती ही जी करता आली येईल का? कारण आज या सरकारने 1,40,000 गिरणी कामगारांची संख्या कमी करून 80,000वर आणलेली. मग आमचा सवाल असा आहे की 80,000 ज्या गिरण्यांची जे कामगारांची संख्या आहे, मग तुम्ही ज्या लोकांनी फॉर्म भरले नाही, जे वंचित राहिले त्यांनाही त्याच्यात समावेश का करत नाही? मग निवड फक्त 82च्या नंतरचं का? 82च्या अगोदरचा पण लढामध्ये त्या लोकांचा सहभाग राहिलेला आहे, त्यांचाही विचार का करत नाही? पण सरकारला देण्याची मनस्थिती आणि मानसिकता दिसत नाही. मुंबईमध्ये बिल्डरांना जमिनी उपलब्ध करून दिले जातात. अगदीच तुम्हाला सांगायला हरकत नाही, धारावीचा प्रकल्प मी सांगायची गरज नाही, कशा प्रकारे कशा विकासकांना काय काय दिलं जाते तुम्हाला चांगलं माहिती आहे. सॉल्ट प्लॅन्ट लँडवरती पण देखील गिरणी कामगारांना घरं करता येईल का, असं ज्यावेळी 2012-13ला त्यावेळीचा तत्कालीन सरकारने तो निर्णय करून एक प्रस्ताव केंद्र सरकारला पाठवला होता. सॉल्ट प्लॅन्ट लँडला आम्हाला परवानगी देता येत नाही CRZ मध्ये, असं एक पत्र केंद्र सरकारने त्यावेळी दिलं होतं. आता सरकारने हे सॉल्ट प्लॅन्ट लँडवरती धारावीकरांना घरं बांधण्यासाठी तो सॉल्ट प्लॅन्ट लँड ओपन करण्याचं काम केलेलं आहे. आम्ही ज्यावेळी सरकारमध्ये होतो त्यावेळी आम्ही सांगितलं की जे NDZची जमिनी आहे ते तुम्ही रिझर्वेशन मोकळे करत असताना पत्रकार, पोलीस आणि गिरणी कामगार यासाठी राखीव ठेवा. पण 2034च्या DP प्रमाणे NDZ सरसकट बिल्डरांना मोकळे करून दिलेले आहेत आणि त्याचा मुंबई शहरामध्ये जर आकडा केला तर किमान 300, 400, 500 एकरच्या घरामध्ये या जमिनी malaड, कांदिवली, बोरिवली यामध्ये हे जात आहेत. म्हणून या सर्वांचा निषेध करण्यासाठी आणि या मुंबई शहरातच आम्हाला गिरणी कामगारांना घरं पाहिजे ही हक्काची मागणी करण्यासाठी आज आम्ही ही सर्व मंडळी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि एकत्रित रीतीने हा संघर्ष आणि आंदोलन छेडण्याचं काम करतो. कदाचित आपल्याला आश्चर्य वाटत असेल की काल काही दिसणारे चेहरे आमच्यावर आज नाही आहेत, पण मला असं वाटते त्यांना शेडू आणि वांगी गावातलं पर्यावरण एवढं आवडलेलं आहे कारण त्याच्या जवळच माथेरान असल्यामुळे काही संघटनेनी ही मागणी मान्य केली आहे आणि अशी मागणी केली आहे आणि आमचं म्हणणं आहे की ज्यांनी मागणी मान्य केली त्यांना तुम्ही घरं द्या, काय हरकत नाही.
पण आम्ही जे सर्व संघटना एकमत करून घेऊन आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला मुंबई शहरामध्येच घरं द्या आणि ही जी एकजूट तोडण्याचा प्रयत्न होतोय हे हाणून पाडण्याचं काम आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हा इशारा की म्हणून हा यल्गार या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही करू इच्छितो. याबाबतीत आपल्याला काही प्रश्न विचारायचे असेल तर विचारा, नाहीतर मी 1-2 मिनिटं, तर सर्वांना दिलं तर खूप वेळ जाईल म्हणजे मला वाटते विषय झाले, पण काही विचारायचं असेल तर या आमच्यापैकी काही लोक त्याच्याबद्दल आपल्याला उत्तर देतील. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.